नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने लातूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मुख्यमंत्री तथा गृहमंत्री व जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन पाठवण्यात आले। तसेच पंढरपूर येथील पोलीस उपअधीक्षक व पंढरपूरचे तहसीलदार यांना समक्ष निवेदन देऊन मागणी करण्यात आली। यामध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर भ्याड हल्ला झाला। ज्यांनी हा हल्ला केला ते राष्ट्रवादीचे तथाकथित प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना येत्या 2 ते 3 दिवसात 307 कलम लावून अटक करण्यात यावी, अन्यथा छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या लेखी पत्राद्वारे देण्यात आला। यावेळी छावा क्रांतीवीर सेना शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश माने, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष हर्षद भोसले, युवक जिल्हाध्यक्ष गणेश क्षीरसागर, पंढरपूर तालुका युवक अध्यक्ष संदीप झांबरे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष प्रणव शिंदे, कल्याणराव ननवरे, प्रशांत गडदे, अतुल सुरवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते। छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीनं लातूर येथे आमचे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ आज आम्ही DYSP साहेब पंढरपूर यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे की सूरज चव्हाण यांच्यावर 307 अंतर्गत जीव मारण्याचा गुन्हा दाखल करावा आणि त्याला त्वरित अटक करण्यात यावी, या मागणीसाठी आज छावा संघटनेच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यासाठी आज DYSP साहेब पंढरपूर येथे आलेलो आहे। येणाऱ्या 2 दिवसात सूरज चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक नाही केल्यास छावा संघटनेच्या वतीनं राज्यभर आंदोलन करण्यात येईल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा। छावा संघटनेचे आमचे सहकारी विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावरती जो बॅड हल्ला झालेला आहे, सूरज चव्हाण हे कुणाच्या इशाऱ्यावरून किंवा कुणाचं पाळलेलं कुत्रा आहे ते त्याच्या सांगण्यावरून जो हल्ला करण्यात आला त्याला तात्काळ अटक करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा, अन्यथा त्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। छावा संघटनेच्या वतीने एवढाच इशारा करतो आणि येत्या काळामध्ये शासनानं प्रशासनानं त्याची दखल घेऊन त्याला तात्काळ अटक करावी एवढीच विनंती करतो।